आता मी अनिल अगरवालचं उदाहरण देतो. अनिल अगरवाल म्हणजे वेदांता रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत. हं, त्यांची कंपनी आता 3.5 लाख कोटीच्या आसपास त्यांचं वर्थ आहे. हं. त्यांनी ही आयडिओलॉजी कशी वापरली असेल? त्या कशी? काळीमध्ये हां. धीरूभाई अंबानी कडनं त्यांना काहीतरी काम करून घ्यायचं होतं. कारण तेव्हा त्यांच्याकडनं काहीतरी साधनेची गरज होती. हं. तर त्यांनी त्यांना अप्रोच कसं केलं? कसं केलं? नॉर्मल माणूस काय करत असेल? अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये थांबत हं, असेल. मग कदाचित वेळ मिळाला, नाही मिळाला. हं, पण अनिल अगरवाल सारखे जे आजच्या जगामध्ये ज्यांची 3.5 लाख कोटी वर्थ आहे, हं, त्या माणसाचं मानसिकता कशी असेल? हं. आपल्याकडे ट्रायडंट आहे. हां, तिथे हेल्थ सेंटर आहे, हेल्थ हां, स्पा आहे, जिथे हां. जिम आहे. हं, तिकडे धीरूभाई अंबानी यायचे हं. वर्कआउट करायला. हां. अनिल अगरवालनी तिकडे थांबायचा प्रयत्न केला. त्याला अच्छा. तिकडनं हाकलून काढलं. कारण तेव्हा तो मोठा नव्हता आणि त्याला हां. मेंबरशिप नव्हती. हं, हं. त्यांनी तिकडची मेंबरशिप कसं ना कसं मिळवली. हां. घेण्याचा प्रयत्न केला. अच्छा. त्याला ती नाही मिळाली. हां. मग त्यांनी तिकडच्या लिफ्टमॅनला वगैरे थोडंसं काहीतरी गोड-गोड बोलून हं. त्याला तिकडे थांबवलं लिफ्टजवळ वगैरे. अच्छा. मग जेव्हा धीरूभाई अंबानी यायचे, तेव्हा त्या लिफ्टमध्ये ते हां. 2-3 मिनिटं पण नसेल, एक हं. एक एक अर्धा मिनिट असेल त्या लिफ्टमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी धीरूभाई अंबानीला अप्रोच करण्याचा प्रयत्न करत होते आणि ते ओह! सक्सेसफुल झाले.